नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली फुके, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच आंतरराष्ट्रीय संबंध या पेपर क्रमांक 6 चा अर्थसुद्धा आपण मागच्या तासामध्ये पाहिलेला आहे. आजच्या भाग 2 मध्ये आपण आपल्या सिलेबसमधला पुढचा भाग, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास, हा आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास हा सहज झालेला नाही. विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचं आज महत्त्व जगविख्यात आहे. जगामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला खूप महत्त्व आहे. पण आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास हा एका दिवसात झालेला नाही. हा विकास अनेक टप्प्यांमधून झालेला आहे. किंबहुना आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा परिणाम झाल्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास या ठिकाणी झालेला आहे. आपण बघतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय हा 20व्या शतकामध्ये झालेला आहे. 20व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास होत असताना त्याचे एकूण 4 टप्पे पडतात. या टप्प्यांमध्ये हे पहिल्या महायुद्धापूर्वीचा टप्पा, पहिल्या महायुद्धानंतरचा टप्पा, दुसरे महायुद्धानंतरचा टप्पा आणि शीतयुद्धोत्तर काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास, म्हणजेच 1990 ते आज तागायत आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास कसा झाला, हा आपल्याला विकासाच्या टप्प्यांमध्ये पाहायचा आहे. हे 4च विकासाचे टप्पे आंतरराष्ट्रीय संबंधाचे आहेत. यामध्ये आपण एक एक करून आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास टप्प्यांमध्ये कसा झाला ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तत्पूर्वी एक आपण लक्षात घेऊया की आंतरराष्ट्रीय संबंध हा एक अभ्यास विषय आहे. आणि अभ्यास विषय कशाला म्हणतात, तर जेव्हा एखाद्या विषयामध्ये निश्चित अशा प्रकारची शास्त्रीय पद्धती अभ्यासाची निर्माण झालेली असते. एखाद्या विषयामध्ये जेव्हा वेगवेगळे सिद्धांत त्या विषयात तयार होतात, तेव्हाच त्याला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून ओळखलं जाऊ शकतं. आपण बघायलो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास म्हणजे काय, तर एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे विकसित झालेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित होताना अशा कोणत्या घटना घडल्या की त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदय झाला. आंतरराष्ट्रीय संबंध हा एक विषय म्हणून उदयाला आलेला आहे. तर हा उदय मी जसं पूर्वी सांगितलं की एका दिवसात झालेला नाही, तर त्याचे 4 टप्पे हे आहेत, 4 अवस्था आहेत. त्या अवस्थांचा, टप्प्यांचा अभ्यास आपण पुढच्या स्लाईडमधून करूयात. विद्यार्थ्यांनो, बघा, पहिल्या महायुद्धानंतरचा पूर्वीचा टप्पा हा 1900 ते 1914 या दरम्यान आहे. म्हणजे या टप्प्यामध्ये पहिल्या महायुद्धापूर्वी म्हणजेच 1900 ते 1914 मध्ये काय झालं, तर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा विकास झाला. परंतु हा विकास एकदम बाल्यावस्थेत होता असं आपण म्हणूया. कारण हा जो विषय आहे आंतरराष्ट्रीय संबंध, हा मुळामध्ये राज्यशास्त्र ज्ञानकडून किंवा राज्यशास्त्राच्या अंतर्गत शिकवला जायचा नाही, तर हा विषय मुख्यतः इतिहासकारांकडून शिकवला जायचा. म्हणजे या विषयाचे अध्यापन कोण करत असत, तर इतिहासकार. म्हणजे इतिहासकार काय करायचे की वेगवेगळ्या राज्यातील ऐतिहासिक वर्णनं करून दुसऱ्या देशासोबत विदेश नीती ही कशी होती याचा ते इतिहासाच्या स्वरूपात अभ्यास करायचे. आणि त्यामुळे एक कूटनीतिक इतिहास, डिप्लोमॅटिक हिस्ट्री अशा प्रकारचं स्वरूप आंतरराष्ट्रीय संबंधाला प्राप्त झालेलं होतं. आणि ही विकासाची बाल्यावस्था होती. म्हणजे एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून हा विषय विकसित पूर्णत्वास गेलेला नव्हता. त्यानंतर याच टप्प्यामध्ये आपण बघतो की भूतकाळातील आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींच्या अभ्यासावर भर दिला जात होता. म्हणजे भूतकाळात काय झालेलं आहे, भूतकाळामध्ये कोणत्या राज्याची कोणत्या राज्यासोबत युद्ध झाली, त्या युद्धांची कारणे काय होती, अशा प्रकारचा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या अभ्यासावर भर दिला जायचा. आणि म्हणून परिणामी काय झालं,
की वर्तमान काळावरचं जे लक्ष आहे ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दिलं जात नव्हतं. आणि एक प्रकारे कूटनीतिक इतिहासकारांचा जो प्रभाव आहे, कूटनीती म्हणजे काय तर डिप्लोमसी, राजनय है ना, किंवा युद्ध आहे, युद्धामध्ये युद्ध सहज लढलं जात नाही. युद्धासाठी कूटनीती, डावपेच आखले जातात. राजे किंवा वेगवेगळ्या देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान हे वेगवेगळ्या कूटनीतिक रचना करून एखादा ठराव घेतात आणि निर्णय घेत असतात. म्हणजे काय की यामागचं राजकारण काय आहे, राजनीती काय आहे आणि राजनय काय आहे याचाच प्रभाव या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये होता. आणि म्हणून आपण याचा परिणाम काय झाला तर वर्तमानकालीन प्रश्न आणि समस्या यांचे विश्लेषण करण्याकडे मात्र काय झालं, दुर्लक्ष झालं. म्हणजे या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये काय प्रश्न आहेत, या प्रश्नांची सोडवणूक कशी केली जावी, त्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकासाचं अभ्यासाचं महत्त्व काय आहे, तर याचा अभ्यास केला जात नव्हता. आणि म्हणून ही एक आपण म्हणूया की एक ड्रॉबॅक त्या ठिकाणी होता. आणि त्यामुळे या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा सामान्य सिद्धांत विकसित झाला नाही. परिणामी काय झालं की या विषयाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली नाही, मात्र ती दिशा मात्र पुढे प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. पुढे आपण बघतो की महत्त्वाची घडामोड काय झाली तर आपण बघूया. ह्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघतो की पहिलं महायुद्ध हे या ठिकाणी झालं. पहिला टप्पा कोणता होता, 1900 ते 1914. आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो की 1914मध्ये काय झालं, पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि पहिलं महायुद्ध संपलं 1918मध्ये. या 4 वर्षाच्या काळामध्ये आपण पहिल्या महायुद्धाने जगाला खूप काही शिकवलं. कारण काय झालं, कारण या युद्धाचे भयंकर परिणाम या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणावर झाले. जर आपण बघितलं की पहिल्या महायुद्धामध्ये जवळपास 80,20,780 सैनिक मृत्युमुखी पडले. तर आपण युद्धात जे सर्वसामान्य नागरिक होते, जे निरपराध नागरिक होते, ते मारले गेलेल्या नागरिकांची संख्या होती 66,42,633. ही जी आकडेवारी आहे ते आपण मराठी विश्वकोशाला पाहिल्यानंतर लक्षात येते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युद्धामध्ये मारले गेलेले सैनिक आहेत, युद्धामध्ये मारले गेलेले नागरिक आहेत. त्यानंतर जखमींची संख्या वेगळी आहे, निर्वासित लोक काही झालेले आहेत, त्याच्यामध्ये युद्धामध्ये अनाथ झालेल्यांची संख्या अनेक आहेत, युद्ध कैद्यांची संख्या आहे. म्हणजे काय झालं की या 1914 ते 1918 या काळामध्ये जे पहिलं महायुद्ध झालं त्या पहिल्या महायुद्धाने जगाला खूप काही शिकवलं. कारण या युद्धाने जीवितहानी तर झालीच, त्याचबरोबर वित्तहानी झाली आणि जागतिक राजकारणाचा अभ्यास करण्याची गरज या ठिकाणी जगाला वाटायला लागली. आणि म्हणून आपण बघतो की त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा आला तो आपण बघूया, तो आहे पहिल्या महायुद्धानंतरचा टप्पा. ह्या पहिल्या महायुद्धाचा नंतरचा टप्पा म्हणजे काय तर 1918मध्ये पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर 1918 ते 1939, कारण दुसरं महायुद्धाची सुरुवात आहे 1939 ते 1945. तर या जो पहिल्या महायुद्धानंतरचा टप्पा होता याने सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाला चालना दिली. कारण एक टप्पा झाला, एक तर काय की पहिलं महायुद्ध संपलेलं होतं 18मध्ये. या पहिल्या महायुद्धाचे परिणाम संपूर्ण देशांना जाणवत होते, भेडसावत होते. वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली होती. आणि या सगळ्यांमुळे काय झालं की वेगवेगळे जे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अभ्यासाची गरज वाटायला लागली. आणि मग त्यासाठी हा अभ्यास कोण करणार तर हा अभ्यास एखादा असा विषय पाहिजे की ज्या विषयामध्ये या सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि कूटनैतिक प्रश्नांची उकल केली जावी. आणि ही उकल करणारा एक शास्त्र म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय उदयाला येऊ लागला. आता 1918 ते 1939 हा जो दुसरा टप्पा आहे म्हणजे पहिल्या महायुद्धानंतरचा टप्पा. या नंतरच्या टप्प्यामध्ये काय काय घडलं तर बघा की लोकशाही मूल्यांचा प्रसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. कारण पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या साम्राज्याचे विभाजन झाले. जसं आपण बघतो की ऑस्ट्रिया आणि हंगेरी वेगवेगळे झाले,
म्हणजे जी मोठी साम्राज्य होती त्यांनी काय केलं की गणराज्यांची मागणी केली, स्वतंत्र व्हायची मागणी केली आणि त्यातून वेगवेगळे छोटे छोटे देश तयार झाले. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया आहे, फिनलंड आहे, हंगेरी आहे, पोलंड आहे, म्हणजे यासारख्या देशांची निर्मिती झाली. आणि या देशांनी काय केलं की लोकनिर्वाचित शासनांची रचना केली. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर आता गरज वाटायला लागली ती म्हणजे काय की लोकांनी निवडून दिलेलं सरकार उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की हे सरकार जनतेच्या मागण्या मान्य करेल, जनतेच्या गरजा लक्षात घेऊन काम करेल. म्हणजे जे साम्राज्यकर्ते आहेत किंवा जे अतिरेकी साम्राज्य विस्तार करणारे महत्त्वाकांक्षी नेते आहेत, त्या नेत्यांच्या शासनापेक्षा लोकशाही शासनाची गरज या ठिकाणी त्याची गरज वाटायला लागलं. आणि ह्या पहिल्या महायुद्धाच्या नंतर ही घटना जी होती की या घटनेमुळे लोकशाही मूल्यांचा प्रसार झाला. स्वातंत्र्य आहे, समता आहे, न्याय आहे, ही काय आहेत लोकशाही मूल्य आहेत. आणि या लोकशाही मूल्यांचा प्रसार झाल्यामुळे छोट्या छोट्या राष्ट्रांनी स्वतंत्र अशा प्रकारच्या गणराज्यांची निर्मिती केली. आणि या निर्मितीमुळे सुद्धा आपण बघतो की साम्राज्य विस्तारवादी धोरणं असणारे नेते मागे पडले. आणि त्यातून आपण बघतो की परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत सुद्धा लोकमताचे महत्त्व वाढले. लोकमत कोण लक्षात घेतं तर ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशामधले नेते लोकमताचं महत्त्व लक्षात घेतात, लोकमताची दखल घेऊन आपल्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये त्या मतानुसार बदल करतात. परंतु परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये जसं जसं लोकमताचं महत्त्व वाढायला लागलं तसं तसं आपण बघतो साम्राज्य विस्तार करण्याच्या धोरणाला विरोध होऊ लागला, जनतेचा विरोध होऊ लागला. आणि त्यामुळे साम्राज्य विस्तारवादी देश कोणते आहेत, परराष्ट्र नीतीच्या निर्मितीमध्ये लोकमताचं महत्त्व काय आहे, यामध्ये आपल्याला महत्त्व आलं. आणि हे पाहण्यामधून काय झालं की अशा देशांची गणना की जे लोकशाहीला महत्त्व देतात त्या देशांची गणना चांगल्या देशांमध्ये केली जाऊ लागली, लोकमताचं महत्त्व वाटायला लागलं. आणि हे सगळा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय महत्त्वाचा म्हणून पुढे यायला लागला. त्याचबरोबर शांततेच्या जाणीवेला या ठिकाणी जागतिक स्वरूप प्राप्त झालं. शांततेची जाणीव म्हणजे काय, कारण आपण बघितलं आत्ताच की पहिल्या महायुद्धामध्ये जी घडून आलेली प्रचंड जीवित आणि वित्तहानी आहे, त्या वित्तहानीमुळे शांततेची मागणी वैश्विक बनली. आता जगाला काय पाहिजे होतं, आंतरराष्ट्रीय शांतता, कारण मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी शांततेशिवाय पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय शांततेला बहुतांश राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय शांततेच्या प्रस्थापनेसाठी परराष्ट्र धोरण, राजनय याचं महत्त्वसुद्धा वाढायला लागलं. आणि हे सगळ्या आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये हे सगळे विषय येतात. परराष्ट्र धोरण आहे, राजनय आहे, युद्ध आहे, शांतता आहे, तह आहेत, करार आहे, ह्या सगळ्यांचा चिकित्सक अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये येतो. आणि त्यामुळे शांततेच्या जाणीवेला जसं जसं जागतिक स्वरूप येऊ लागलं तसं आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय आणि विकाससुद्धा चांगल्या एका ज्ञानशाखेच्या दिशेने व्हायला लागला. त्याचबरोबर आपण बघतो की राष्ट्रसंघाची स्थापना 10 जानेवारी 1920ला झाली. कारण पहिल्या महायुद्धाच्या नंतर आपण बघतोय की पहिल्या महायुद्धाच्या नंतर जे जगानं विध्वंस पाहिला त्यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचं संरक्षण त्याची निर्मिती झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय संघर्ष समस्या ह्या युद्धाच्या मार्गाने नाही तर परस्पर चर्चा करून सहकार्याच्या मार्गाने सोडवता येण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे. म्हणजे जिथं अनेक देश एकत्र येऊन आपल्या समस्या काय करू शकतात, मांडू शकतात आणि त्यांची उपाययोजनासुद्धा त्या समस्यांची सोडवणूकसुद्धा ते करू शकतात. असं एक व्यासपीठ म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना सगळ्या देशांनी मिळून केलेली आहे. आणि म्हणून ही राष्ट्रसंघाची स्थापनासुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाचा एक पहिल्या टप्प्यातला महत्त्वाचा कारण ठरलं. आणि या राष्ट्रसंघाच्या स्थापनेमुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाला चालना मिळाली. त्याचबरोबर बघतो आपण आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व वाढले. इंटरनॅशनल लॉ पहिल्या महायुद्धानंतर काय झालं की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या निर्मितीसाठी सत्तेच्या अमर्याद जे देश वापर करतात, लष्करी क्षमतेचा सर्रास वापर करतात आणि दुसऱ्या देशावर साम्राज्यवाद लागतात, त्यांसाठी काहीतरी सूत्रबद्ध कार्यक्रम पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे तर आंतरराष्ट्रीय कायदे असले पाहिजे. मग आंतरराष्ट्रीय कायदे
जे काय करतील की इतर देशांवर, ज्या साम्राज्य विस्तारवादी देश आहेत त्या देशांवर नियंत्रण ठेवतील आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याचं महत्त्वसुद्धा वाढायला लागलं. मग आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण करायचे म्हणजे काय करायचं, तर वर्तमान काळातील घटना घडामोडींचे विश्लेषण केलं पाहिजे, है ना. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्व असलं पाहिजे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता जर प्रस्थापित करायसाठी तर त्यासाठी कोणते मार्ग असले पाहिजे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण करणं, त्याचा अभ्यास करणं, राजन्यायाच्या विविध पद्धतींचा अभ्यास करणं, हे सगळं करण्यासाठी एक असं शास्त्र असलं पाहिजे की जे ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करेल. आणि म्हणून पहिल्या महायुद्धानंतर ज्या जगामध्ये वेगवेगळ्या घटना घडामोडी घडल्या, जसं आत्ता आपण बघितल्या की लोकशाहीचं मूल्य वाढायला लागली, परराष्ट्र निर्मितीमध्ये सुद्धा लोकमताचं महत्त्व वाढलं, आंतरराष्ट्रीय शांतता गरजेची आहे, ती महत्त्वाची आहे, ह्या जाणिवेला जागतिक स्वरूप आलं. त्याचबरोबर राष्ट्रसंघाचीच म्हणजे एका पहिल्या अशा प्रकारच्या जागतिक संघटनेची स्थापना राष्ट्रसंघाच्या रूपामध्ये 10 जानेवारी 1920ला पुढे आली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायद्याचं सुद्धा महत्त्व वाढलं. म्हणजे हे एवढ्या ज्या घटना घडल्या त्या घटनांमधून ह्या घटना काय होत्या, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाला पोषक होत्या. म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय संबंध काय करणार होता, तर या आंतरराष्ट्रीय कायद्यांचा घटना घडामोडींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणार होता. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून पुढे आली. म्हणजे आपण बघितलं विद्यार्थ्यांनो की एक जो टप्पा या ठिकाणी आहे तो म्हणजे पहिल्या महायुद्धापूर्वीचा टप्पा 1900 ते 1914, 1914 ते 18 काय झालं, पहिलं महायुद्ध झालं. पण पहिल्या महायुद्धाच्या नंतर मात्र ह्या घटनेने जगाचं राजकारणच बदलून टाकलं. आणि या घटनेने या घटनेनंतर 1918 ते 1939 आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास हा दुसऱ्या टप्प्यांमधून झाला. तो विकास कसा झाला ते पण आपण बघितलं. पुढच्या तासामध्ये व्हिडिओ किंवा ऑडिओ लेक्चरमध्ये आपण पुढील 3रा आणि 4था टप्प्याचा अभ्यास करू. तोपर्यंत धन्यवाद.